जिवंत असेपर्यंत धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही, पंतप्रधान मोदींचा एल्गार। एबीपी माझाच्या प्रतिनिधी मनोज्ञा लोईवाल यांच्याशी पंतप्रधान मोदींची एक्सक्लुझिव्ह बातचीत। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। फडणवीसांसह नितीन गडकरी आज पुण्यात, तर पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये तळ ठोकून। रात्रीच्या बैठकांनंतर आज दिवसभरही बैठकांचं सत्र, तर मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी संध्याकाळी घेणार सभा। अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी आज हडपसरमध्ये शरद पवार आणि आदित्य ठाकरेंची एकत्रित सभा, तर धंगेकरांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळेंचा रोड शो। पंतप्रधान मोदींनंतर आज प्रियंका गांधी नंदुरबारमध्ये, काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्यासाठी प्रियंका गांधींची प्रचार सभा। उद्धव ठाकरे आज पालघर दौऱ्यावर। मुस्लिम संघटनांसह वाढवण बंदर विरोधी संघटनांची उद्धव ठाकरे घेणार भेट, तर 14 तारखेला पालघरमध्ये घेणार सभा। पीडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेचे व्यवस्थापक विनायक तलवडे यांचं निलंबन। बारामतीत मतदानाच्या आधी पहाटेपर्यंत बँक खुली ठेवल्याप्रकरणी कारवाई। पक्ष फोडून माणसं पळवूनही मोदी कधी मला तर कधी पवारांना डोळा मारतात। पंतप्रधान मोदींच्या ऑफरवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। मोहल्ल्यात फतवे निघत असतील तर माझाही महायुतीलाच मतदान करण्याचा फतवा। राज ठाकरेंचं पुण्यामध्ये वक्तव्य। अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, राज ठाकरेंचं सर्टिफिकेट। आणि एअर इंडियाची विमान सेवा कोलमडल्यानंतर तिकीट दरात वाढ। विमान तिकीट दरात 20% वाढ। संप आणि गोंधळाचा प्रवाशांना फटका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।